चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. चला माऊली, आजच्या भागाला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण शुद्धचर्या हे संतांचे पूजन. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. लागतची धन नाही देता. लागतची धन नाही देता. लागतची धन नाही देता. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. आपणची येती जोजवीत. आपणची येती जोजवीत. आपणची येती जोजवीत. कीर्तनी सोहळे कृपेचा वरस. कीर्तनी सोहळे कृपेचा वरस. कीर्तनी सोहळे कृपेचा वरस. कीर्तनी सोहळे कृपेचा वरस. दूरीपणे वास सानिधता. दूरीपणे वास सानिधता. दूरीपणे वास सानिधता. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. आपणची येती जोजवीत. आपणची जोजवीत. आपणची येती जोजवीत. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे. 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 मन लावा लागे स्वहिताचा. मन लावा लागे स्वहिताचा. मन लावा लागे स्वहिताचा. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. सगुणाचे सोयी सगुण विश्रांत. आपणची येती जोजवीत. आपणची येती जोजवीत. आपणची येती जोजवीत.
अभंगामध्ये तुकोबराय दादा आपल्याला वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात संतांची पूजा करायची, देवांची पूजा करायची, त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल दादा, मनामध्ये कुठल्या प्रकारची आशा न ठेवता तुम्हाला देवाला शरण जावं लागेल. बघा ऐका, तुकोबराय म्हणतात ज्या दिवशी तुमचं वर्तन शुद्ध होईल, ज्या दिवशी तुमचं आचरण शुद्ध होईल, त्या दिवशी तुम्ही देवाला शरण जा. शुद्ध चर्या हे संतांचे पूजन, लागतचे धन नाही वित्त. तुकोबराय म्हणतात संतांना धनाची संपत्तीची आवश्यकता नाहीये, देवाला धनाची संपत्तीची आवश्यकता नाहीये, फक्त देवाला भावाची गरज आहे दादा. माझे कबीर महाराज एका ठिकाणी वर्णन करतात ऐका, भाव का भोका हुमै बस, भाव हे कसार हे, भाव बिन कुछ बिना देवे, मैं कभी विलेता नहीं. भाव से एक फूल भी दे हो मुझे स्वीकार हे. देवाला तुम्ही फक्त दादा भावाने फुल जरी दिलं तर देव स्वीकारायला तयार असतो दादा, परंतु त्याच्यामध्ये मात्र भाव असला पाहिजे. बघा जगाचा मालक एवढा उदार आहे बघा, तुम्ही फक्त त्या देवाला शरण जा, तुमच्यावर कितीही विघ्न आले त्या विघ्नामध्ये देव तुमचं रक्षण करतो. बघा तुकोबराय वर्णन करतात, तुझं ऐसा कोण उदाराचे रासे, आपुलेचे देसी पददासा. आपल्या दासाला आपले पद द्यायला तयार असतो तो भगवंत एवढा उदार आहे महाराज. मग ऐका तुकोबराय फक्त आपल्याला एक प्रकारचा उपदेश करतात, तुम्हाला जीवन मिळाले, 100 वर्षाचं आयुष्य मिळाले, कुठं काय करायचं शास्त्र आहे. बघा ऐका, पहिल्या 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 4 विभाग पडतात, 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75, 75 ते 100. 4 विभागात कुठं काय करायचं याचं शास्त्र आहे. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवायची, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवायचं, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य परमार्थ करायचं आणि बाकीचे 25 वर्ष आरामात जीवन जगायचं. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं महाराज, लोक परमार्थ कधी करतात, त्यांची 75 ओलांडली की लोक परमार्थ करतात. पण परमार्थ तुकोबराय म्हणतात शास्त्रात असं सांगितलं की परमार्थ तुम्ही 50 ते 75 करायचा या वयामध्ये, परंतु तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात परमार्थ करायला कशाचीच अट नाही. यारे लहान थोर या ते भल ते नारे नर. परंतु शास्त्रात असं वर्णन केले सुभाषितकारांनी ऐका, प्रथमं नार्जितं विद्या, द्वितीये नार्जितं धन, तृतीये नार्जितं पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवली नाही, दुसऱ्या 25 वर्षात धन मिळवलं नाही, तिसऱ्या 25 वर्षात पुण्य परमार्थ केलं नाही, बाकीचे 25 वर्ष काय करणार, लोकांची बोलणी खावी लागेल दादा. म्हणून जे आयुष्य तुम्हाला मिळाले या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपलं वर्तन अगोदर शुद्ध करायचं. ज्या दिवशी तुमचं शुद्ध वर्तन होईल, शुद्ध आचरण होईल, त्या दिवशी देव तुमच्या हृदयात येईल. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तुम्ही शुद्ध पुण्य करा, आचरण शुद्ध करा, कारण तुकोबराय वर्णन तेच करतात महाराज. तुकोबराय म्हणतात आम्हाला बाकी कशाची गरज नाही, आम्हाला फक्त तुमचं आचरण ज्या दिवशी तुमचं शुद्ध होईल त्या दिवशी तुम्ही देवाला शरण जाऊ शकता. तुकोबरायांकडे खूप धन घेऊन काही सैनिक गेले आणि म्हणले महाराज तुकोबराय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला धन दिले. तुकोबराय म्हणले आम्हा घरी धन शब्दांची रचने, आम्हाला धनाची आवश्यकता नाहीये, आम्हाला फक्त आवश्यकता आहे कशाची. बघा अहो तुम्ही दादा फक्त देवाला शरण जा, कुठल्याही संकटामध्ये देव तुमचं रक्षण करतो. शरणांगता देव राखे हे राखे विघ्नांचे. प्रत्येक संकटामध्ये देव तुमचं रक्षण करतो. पाहायचं झालं देव एवढा उदार आहे दादा. बघा त्या जगाचा मालक हस्तिनापुरामध्ये गेले होते, पंचपक्वान्नाचं जेवण सोडलं, विदुरांच्या घरी गेले. का गेले, विदुर देवाला शरण गेले होते, विदुरांचं आचरण शुद्ध होतं, विदुरांनी मनामध्ये भगवंताला ठेवलं होतं, म्हणून देव विदुरांच्या घरी गेले, देवाने कन्या खाल्ल्या महाराज. आहे का, म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच, सगुण असणारा परमात्मा ज्या दिवशी तुम्ही त्या देवाला तुमचं आचरण शुद्ध करून त्या देवाला तुम्ही शरण जाल, त्या दिवशी तो देव आपल्या घरी विश्रांती करण्यासाठी येईल. सगुणाचे सोये सगुण विश्रांती आपणची येते चोजवी. ते तुकोबराय म्हणतात अहो ज्या ज्या ठिकाणी तुमचं कीर्तन चालू आहे त्या त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताचं नामस्मरण ज्या ज्या ठिकाणी चालू आहे ना त्या त्या ठिकाणी भगवंताची संतांची कृपा होत असते. कीर्तनेच ओळे कृपेचा ओरस दुरेपणे वास साने दत्ता. महाराज तुकोबराय म्हणतात जीवन जगताय संतांची संगत करा, संतांची संगती मनोमार्ग गती हा कळावा श्रीपती येणे पंते. महाराज तुम्ही संतांची संगत केली तुमचा पुढचा मार्ग योग्य असल्याशिवाय राहणार नाही. अहो तुकोबराय आपल्या मनाला उपदेश करतात की बाबा त्या पंढरीच्या देवाला आमच्या हृदयामध्ये साठवू दे, त्याच्यामध्ये खरं आमचं स्वहित आहे. ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना
पंढरेचा राणा मना माझे स्मरावा. पंढरीच्या देवाला आमच्या हृदयामध्ये साठवू दे. मन ऐकत नाही दादा. हे मन बडा चंचल हे, कैसे तेरा भजन करू देवा. मन खूप चंचल रे बाबा. याच्यातून तुझं नामस्मरण कसं करू बघा. खूप बालपणीचे मित्र होते. पाहायचं झालं एक जगाचा मालक एक झाले आणि एक महाराज खूप गरीब राहिली महाराज. पाहायचं गेलं तर धोतर सुद्धा 10 ठिकाणी फाटलेलं, कुर्ता 10 ठिकाणी फाटलेला. आणि अशा अवस्थेमध्ये सुदामदेव महाराज 4 गडचे मुठभर पोहे घेऊन धोत्रामध्ये गाठ बांधून देवाकडे निघाले. अहो तुम्ही देवाकडे 1 पाऊल टाकला, देव तुमच्याकडे 10 पावलं टाकेल. देवाकडे तुम्ही 100 टाकले, देव तुमच्याकडे 1000 टाकेल. फक्त देवाकडे तुम्ही चालत राहा. सुदामदेव निघाले. रात्रीची वेळ होती. खूप वेळ झाला. आता चालता येत नव्हतं. सुदामदेव झाडाखाली थांबले महाराज. डोळा लागला. देवाला कळालं माझा भक्त मला भेटण्याकरता येतोय. देवाने रात्रीमध्ये सुदामदेवाला उचलून कुठं आणलं? द्वारकेमध्ये आणलं. देवाला कळालं महाराज फक्त मुठभर पोहे घेऊन देवाकडे निघाले होते माझे सुदामदेव. ऐका खूप गोड वर्णन केलंय बघा. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटे लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया बैसोनियाचा ठेला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. महाराज माझी तुकोबराय वर्णन करतात. ऐका तुमचं सोहित कशामध्ये? सोहित तुमचं नामस्मरण कराल त्यामध्ये तुमचं सोहित आहे बघा. ऐका तुका म्हणे वर्म सांगतो सवे, तुका म्हणे वर्म सांगतो सवे, तुका म्हणे वर्म सांगतो सवे गे, तुका म्हणे वर्म सांगतो सवे गे. मन लावा लागे स्वहेताच्या, मन लावा लागे स्वहेताच्या, सगुणाचे सोयी सगुणा देशाची, सगुणाचे सोयी सगुणा देशाची, सगुणाचे सोयी सगुण विद्रांती, सगुणाचे सोयी सगुण विद्रांती. या फक्त देवाचं नामस्मरण कला तुमचं यामध्ये खरं सोहित आहे. कारण तुकोबराय म्हणतात बाबांनो तुम्हाला देह मिळालाय करायचंय काय? भगवंताचं नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. मी आई साहेबांना विनंती करतो की या सेवेबद्दल आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. यशवंत महाराज, शुद्धचर्य हे संताचे पूजन, लागताची धन नाही वित्त. खरं म्हणजे या अभंगाचा मुळात गर्भित अर्थ असा एकच आहे की शुद्ध आचरण करणे हेच आहे संताचं खरं पूजन. आणि तुम्ही त्याच्यामध्ये बरेचसे विषय सांगितले. देवाची भक्ती चांगल्या मनाने करणं, सगुण भक्ती वगैरे हेही सांगितलं. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी वर्म सांगितलंय. आता आपल्याला सांगून जाईल की जीवनामध्ये अभंगाचंही वर्म कळालं पाहिजे आणि जगण्याचंही वर्म कळालं पाहिजे, तरच ते खरं वर्म आहे. वा, खूप खूप शुभेच्छा. माऊली. यशवंत महाराज, शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. पुन्हा मी तोच मुद्दा मांडेन की बर्थ डेट अँड बर्थ प्लेस. अभंग कोणत्या वेळी आणि कोणत्या जागी जन्माला आलाय. खूप दान धर्म, देणग्या ह्या गोष्टी आवश्यक नाहीत असं नाही, परंतु त्याच्या आड जेव्हा काही लोक आपली पापी भूमिका लपवत होते, असे त्यांना तुकाराम महाराजांनी आपल्या शब्दांनी, फटकाऱ्यांनी जागेवर आणलेत की तुम्ही हे सगळं करत असलात तरी तुमचा आचार जर शुद्ध नसेल तर तुम्ही ती केलेली संताची पूजा खरी नव्हे. हे या अभंगाचं सूत्र आहे. तुमची स्वरावरची पकड इतकी अद्भुत आहे. किती वय? 18 ना? 18. म्हणजे कल्पना करवत नाही की 18व्या वर्षी इतकं सहज आणि लिलया गाणं. फक्त त्या गायनाला साजेस आणि त्या तोलामोलाचं निरूपण, त्याच्यासाठी थोडा त्या पदांचा सखोल अभ्यास
आणि प्रत्येक अभंगात तुकाराम महाराज कोणत्या तरी एकाच गोष्टीकडे बघतात आणि ती गोष्ट आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि आपण जी प्रमाणं गातो ती नेमकी गाथ्यातून पाहून आणि बिनचूक म्हणण्याचा प्रयत्न करावा. फक्त एकच सांगणं आहे, तुमच्यामध्ये लोकांना रमवणाऱ्या अनेक गोष्टी असल्या तरी अभ्यासावरची निष्ठा अजिबात ढळू देऊ नका. स्वतःवर स्वतः कधी तृप्तच होऊ नका. वा, ह्या दोन बाबी आहेत. प्रपंचात कधी प्रपंचावर अतृप्त राहू नये आणि परमार्थाच्या मार्गावर साधनेवर कधीच तृप्त होऊ नये. हाच परिपूर्ण होण्याचा मार्ग आहे. माझ्या खूप शुभेच्छा आपल्याला. पांडुरंग आहे आपल्यासोबत, काळजी करू नका. आणि तो वडिलांच्या रूपातच आहे. तेव्हा अशी वृद्धिंगत होत राहो. रामकृष्ण हरी. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण नारायण महाराज काळे यांना. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी. चारी वेद मुखोद्गत वाणी, चारी वेद मुखोद्गत वाणी. गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. जिव्हाला चावली भोजना, जीवाला चावली भोजना. दुग्धकृत शर्करा पक्वाना, शर्करा पक्वाना. निंदिले उपाना, निंदिले उपाना. तेने पावल मुखबंधना, मुका झालो वाचा गेली. तेने पावलो मुखबंधना, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली. हरिभक्तांची स्तुती नाही केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली, तेने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लाधली, मुका झालो वाचा गेली. एका जनार्दनी कृपा लाधली, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठाला, 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 प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग दत्तात्रय जनार्दन स्वामी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा भारुड या प्रकरणातील गोड असणारा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगामधून शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज मानवी जीवनाच्या उत्थानाला आड येणारे गर्व आणि निंदा हे अंतरशत्रू
माणसाचं वाचिक पतन कसं करतात याचं विश्लेषण म्हणजे हा अभंग आहे. विठाला विठाला अभंग भारुड या प्रकरणातील आहे. म्हणून अगोदर भारुड म्हणजे काय हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर भारुड या शब्दाचा पहिला शब्दकोशातील अर्थ आहे तो म्हणजे धनगर. आणि याच्या स्पष्टीकरणासाठी आपल्याला महानुभाव पंथाच्या रुद्धपूर वर्णन या ग्रंथाचा आढावा घ्यावा लागतो. भारुड या शब्दाचा दुसरा अर्थ सांगत असताना असं म्हटलं जातं, बहुरूढ या शुद्ध शब्दाचा अपभ्रंश भारुड असा झालेला आहे. आणि भारुड या शब्दाचा तिसरा मला स्फुरलेला भावलेला अर्थ असा आहे तो म्हणजे भा म्हणजे ज्ञान आणि रूढ म्हणजे पारंपरिक. ऋषीमुनींना साधू संतांना किंबहुना देवालाही अभिप्रेत असणार पारंपरिक शुद्ध ज्ञान साध्या सरळ सोप्या ग्राम्य भाषेतून रूपकाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं म्हणजे भारुड होय. विठाला विठाला अशा या भारुडाची गंगोत्री उगमस्थान नेमकं कोणतं आहे त्याबद्दल विद्वानांमध्ये मतमतांतर आहेत. परंतु भारुड या पद्य वाङ्मय प्रकाराला सर्वोच्च शिखरस्थान 15व्या शतकामध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी प्राप्त करून दिलं याबद्दल मात्र कुणाचंही दुमत असताना दिसत नाही. त्याचं कारण नाथ महाराजांनी संपूर्ण अभंग गाथेमध्ये 125 वेगवेगळ्या विषयांवर 300 भारुड रूपी अभंगाची रचना केलेली आपल्याला आढळते. आणि अशा या भारुडाचा वरवर आपण जर विचार केला तर फार लौकिक भौतिकवादी अर्थ त्या भारुडामध्ये आपल्याला दिसतो. परंतु याचं विचरण करून सूक्ष्म निरीक्षण केलं तर परब्रह्मालाही कवेत घेणार अद्वैत तत्वज्ञानच प्रत्येक पदापदांमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. आणि म्हणून अशा या भारुड रूपी अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी एका मुक्या व्यक्तीची भूमिका केलेली आहे. प्रतिनिधित्व स्वीकारून मी मुका का झालो हे अधोरेखित केलंय. विठाला विठाला यज्ञ यावत मानवी जीवनाचं जर आपण विचरण करून सूक्ष्म निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, सत्ता संपत्ती आणि पुस्तकी ज्ञानाच्या जवा एवढ्या सुखाच्या जोरावर माणसं इतकं उन्मत्त होऊन जगतात, इतका मीपणा, इतका गर्व, इतका अहंकार धारण करतात की सांगायची सोय उरलेली नाहीये. आणि म्हणून बाबांनो, साधू संतांनी आपल्याला सांगितलं ज्या पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर आपण व्यर्थ गर्व, व्यर्थ अहंकार धारण केलाय तो अहंकार गर्व आपला कसा घात करतो हे नाथ महाराजांनी सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय. होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी. चारी वेद मुखोद्गत वाणी, चारी वेद मुखोद्गत वाणी, वेद मुखोद्गत वाणी, चारी वेद मुखोद्गत वाणी. गर्वामध्ये झाली सर्व हानी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. नाथ महाराज म्हणतायत मी मुका झालो. एकीकडे नाथ महाराज मुका झालो असं म्हणतायत आणि मुका झालो हे शब्दाच्या माध्यमातूनही सांगतायत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुका झालो असं म्हणतायत याचा अर्थ अगोदर वाचा होती पण वाचा नंतर गेली. काय कारण असेल बरं वाचा जाण्याचं? तर ही वाचा ज्या कामासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला प्रदान केली वाचेकडून ते कार्य घडलं नाही. वाचेनं खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, बोलू नये ते बोललं म्हणून वाचा गेली. विठाला विठाला विठाला. नाथ महाराजही म्हणतात मी पंडित होतो, ज्ञानी होतो, फक्त ज्ञानी नाही तर महाज्ञानी होतो. दशग्रंथ षडशास्त्र पुराण 4 वेद या सर्व ग्रंथांचं पांक्त अध्ययन करून ही सर्व ग्रंथ मुखोद्गत केली होती. ही ग्रंथ म्हणजे सामान्य नाहीत.
अपौरुष असे 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, 6 शास्त्र आहेत. न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही 6 शास्त्र आहेत. 18 पुराण आहेत. मद्वयम, भद्वयम चैव, ब्रत्रयम व चतुष्टयम, अनापलिंग कुस्कांग पुराणानी प्रचक्षति ही 18 पुराण आहेत. दशग्रंथ आहेत. ऋग्वेद संहिता, ब्राह्मण संहिता, आरण्यक, निघंतु, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही दशग्रंथ आहेत. या सर्व ग्रंथांचं पांगता अध्ययन केलं तेव्हा आम्हाला विद्यापीठांनी, धर्मपीठांनी, कुलगुरूंनी महाज्ञानी ही पदवी बहाल केली असं नाथ महाराज म्हणतायत. म्हणजे इतक्या सर्व ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर ज्ञानी म्हणवता येतं. ऐका, नाथ महाराज म्हणतात हे सर्व मी केलं, परंतु हे सर्व केल्यानंतर लक्षात आलं अरे इतकं सर्व करूनही आम्हाला फक्त शब्द ज्ञान प्राप्त झालं, पुस्तकी ज्ञान प्राप्त झालं, परोक्ष ज्ञानच प्राप्त झालं, अपरोक्षानुभूती आली नाही. आणि त्याचा परिणाम त्या शब्द ज्ञानाने गर्वाला, अभिमानाला जन्म दिला आणि मी मुका झालो, वाचा गेली. या अहंकाराचं पण एक नवलच आहे. मौली म्हणतायत हा अहंकार अज्ञानांच्या मागे लागत नाही आणि ज्ञानाला मात्र पैज लावून जिंकल्याशिवाय राहत नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार याने मोठ्या मोठ्यांचा घात केलेला आहे आणि अजूनही घात करत आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतायत, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी हो ज्ञान गर्वता ठाक, जरी हो तुका म्हणे नरकी घाली अभिमान. ज्ञानच माणसाचा उद्धारही करत असतं आणि ज्ञानच माणसाचं पतनही करत असतं. कशाप्रमाणे? याकरता माऊलींनी ज्ञानेश्वरीत गोड उदाहरण दिलंय. गोरा रंग हा शरीराचं सौंदर्य वाढवणार आहे. म्हणूनच आपल्याकडे बऱ्याच वेळी विवाह जुळवताना रंगाचा विचार केला जातो. पण आमचे गुरुजी म्हणायचे विवाह जुळवताना रंगाचा विचार कधी करू नये. त्याचं कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त जोरात चावत असते. विठाला तसं ज्ञानच माणसाचा उद्धारही करतं आणि अहंकारासहित आलेलं ज्ञानच माणसाचं पतनही करतं. माऊली म्हणतायत कोडीचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. अहंकारासहित आलेलं ज्ञान माणसाचं पतन करतं, माणसाचा घात करतं. छोटंसं उदाहरण सांगतो. एक फार मोठे विद्वान अनेक शास्त्री पंडितांचा पराभव करत करत काशीच्या क्षेत्राकडे निघाले. मध्ये नर्मदेच्या तीरावरती त्यांचा एका वटवृक्षाखाली मुक्काम झाला आणि त्या रात्री त्या विद्वानाने झाडावर बसलेल्या 2 घुबडांची चर्चा ऐकली. एक घुबड दुसऱ्या घोड्याला सांगत होतं, बाबा हे आपल्या वृक्षाखाली मुक्कामाला आलेली व्यक्ती कोणी सामान्य नाही, फार मोठे विद्वान आहेत. अनेक शास्त्री पंडितांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि आता ते काशीला जाणार. काशीच्या क्षेत्रातील पंडितांचाही ते पराभव करणार आणि त्यांचा पराभव केला की मग त्यांचा अभिमान अजून ठसणार, गर्व अजून दृढ होणार आणि ते मेले की आपल्या शेजारच्या 3ऱ्या फांदीवर त्यांना घुबड म्हणून जन्माला यावं लागणार. विठाला विठाला. हा गर्व, हा अभिमान आपला अशा पद्धतीने घात करत असतो. नाथ महाराज म्हणतायत आम्ही हे सर्व पुस्तकी ज्ञान आत्मसात केलं म्हणून लोक आम्हाला विद्वान समजायला लागले, आमची पूजा अर्चा करू लागले, चांगलं चांगलं खायला द्यायला लागले आणि ते चांगलंच खायला जीभ चोकली आणि तर सामान्य पदार्थांची निंदा करू लागली. नाथ महाराज सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतायत जिव्हाला चावली भोजना, जिव्हाला चावली भोजना, जिव्हाला चावली भोजना, जिव्हाला चावली भोजना, दुग्धघृत शर्करा पकवाना, निंदिले उपाना, तेने पावलो मुख बंधना, तेने पावलो मुख बंधना, तेने पावलो मुख बंधना, तेने पावलो मुख बंधना, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. नाथ महाराज म्हणतायत अन्नाची निंदा माझ्याकडून घडली आणि म्हणून माझी वाचा गेली. अन्नाची निंदा कधीच करू नये.
अन्नाच्या निंदेमध्ये सर्वांचीच निंदा केल्याचं पातक लागतं. अन्न ज्या देशामध्ये पिकतं त्या देशाचीही ती निंदा आहे. अन्न ज्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून पिकवलं त्या माझ्या बळीराजाचीही ती निंदा आहे. अन्न ज्या मातेनं पूर्ण कौशल्यपणाला लावून बनवलं त्या माझ्या मातेचीही ती निंदा आहे. म्हणून अन्नाची निंदा कधीच करू नये, कारण अन्न हे सामान्य नाहीये. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. संपूर्ण जगाचं भरण पोषण करण्याचं काम हे अन्न करत असतं. गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात सुद्धा म्हटलंय, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. अन्नाने शरीर निर्माण होतं, अन्न शरीराला वाढवतं आणि शेवटी शरीर सुद्धा कुणाचं तरी अन्नच होतं. म्हणून या शरीराला पंचदशीमध्ये अन्नमयी कोश असं म्हटलंय. आणि अशा परोपकारी अन्नाची जर आपल्या हातून निंदा घडत असेल तर आपल्यावर अन्न करून मरायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. म्हणून तैत्तरीय उपनिषदात असं म्हटलंय, बहुविध प्रकारचं अन्न तयार करून ते प्रेमाने वाढणं हे पण एक प्रकारचं व्रत आहे. ताटात वाढलेलं अन्न वाया न घालवणं हे पण एक प्रकारचं व्रत आहे. ताटात वाढलेलं अन्न खाणाऱ्याने त्या अन्नाची निंदा न करणं हे पण एक प्रकारचं व्रतच आहे. अन्नम न निंद्या तद्व्रतम, अन्नम बहुचक्षित तद्व्रतम अशी श्रुती आहे. म्हणून अन्नाची निंदा करत सेवन करायचं नाही, तर अन्नाचं भगवान परमात्म्याचं स्मरण करत अन्न सेवन करायचंय. मुखी ग्रास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार. घडो माझी हातुनी देश सेवा, घडो माझी हातुनी धर्म सेवा, मनोनी मिळो मला शक्ती देवा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीची. भगवान परमात्म्याचं असं स्मरण करत करत जे अन्न सेवन केलं जातं, तुकोबराय म्हणतात जगात सर्वात पवित्र अन्न ते आहे. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. विठोबार खुमाये, सर्वात पवित्र अन्न ते आहे. आणि असं असतानाही माझ्याकडून अन्नाची निंदा झाली, म्हणून मी मुका झालो वाचा गेली. अजून मुका होण्याचं काय कारण आहे? साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लाधली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. साधू संतांची निंदा घडली. निंदा किती वाईट प्रकार आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक बिभत्स रसातलं उदाहरण सांगत असताना असं म्हटलंय, जन्म देऊनही आई आपल्या बाळाची शी घाण हाताने धुते, पण निंदक मात्र तीच दुसऱ्याची शी घाण आपल्या जिभेनं साफ करतो. इतकी निंदा वाईट आहे. म्हणून निंदा माणसाच्या हातून घडू नये. पण तरी सुद्धा साधू संतांची निंदा घडली. अजून वाचा जाण्याचं काय कारण आहे? हरिभक्तांची स्तुती नाही केली, हरिभक्तांची स्तुती घडली नाही म्हणून वाचा गेली. ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायामध्ये एक गूढ ओवी सांगतायत, अतिशय समर्पक आहे. माऊली म्हणतायत, मी वाचा असून देखील गुरूंची स्तुती, संतांची स्तुती, हरिभक्तांची स्तुती न करणारा मुकाच आहे. गुरुवर्णनी मुकाम, आळशी पोशिजे फुकाम. आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा म्हणतायत, मुका झालो वाचा गेली, अशी हरिभक्तांची स्तुती झाली नाही. आणि नाथ महाराज म्हणतायत, वाचा जाण्याची, मुका होण्याची अनेक कारणं मी तुम्हाला सांगितली, पण मायबापांनो यापैकी एकही चूक माझ्या हातून घडली नाही बरं का. हा माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेचा प्रसाद आहे. एका जनार्दनी कृपा लाधली, मुका झालो वाचा गेली. आज जग ज्या अनेकविध संकटांचा सामना करत करत विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं आहे, त्याचे कारण माणसाच्या ठिकाणी व्यर्थ गर्व, व्यर्थ अहंकार, एकमेकांबद्दल निंदा, द्वेष, मत्सर, असूया हे दोष संतांनी ओळखले. आणि सर्व दोष निवारणार्थ संतांनी प्रबोधन चळवळ उभी केली. सर्व समाजाला समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेमध्ये अशी काही नाट्यमय अभंग रचना केली. त्यामधील हा अभंग होता. तेव्हा संतांना अभिप्रेत असणारा भारत नवे नवे विश्व निर्मितीसाठी आपणही आपले दोष निवृत्त करूयात आणि संत कृपेला पात्र होऊयात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. वा 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 वा. माऊली काय सांगाल? मुका झालो मी हे ऐकून.
काय बोलणार पुढे. नारायण महाराज इतका आनंद दिलात आपण. कीर्तन काय असतं आणि कीर्तन कसं असतं, मला वाटतं हा सोनी मराठीच्या माध्यमातून आणि कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या माध्यमातून कीर्तनाच्या या स्वरूपाचं हे यथार्थ आणि निर्दोष स्वरूप आहे. तुम्हाला ऐकताना नामदेव महाराज पठाडेंची आठवण होत होती की एकाच वेळेला व्याख्यान, निरूपण आणि तितकंच ओघवतं गायन. महाराष्ट्र फार लवकर मुकला त्यांना. पण मला असं वाटतं इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही जी अभ्यासाची खटपट केली ही जर पुन्हा पुढे तशी सुरूच राहिली तर महाराष्ट्र दुसऱ्या नामदेव महाराज पठाडेंना अनुभवेल. वा, करायचं काम तुम्हाला फक्त 2च जागेवरचं मी सुचवेन की एक, हे सगळं वेळेत बसलं पाहिजे आणि उच्चारांमध्ये नचा न होतो बऱ्याच ठिकाणी तो कायमचा दुरुस्त करा. आणि श्लोकांच्या बाबतीत अन्न संबंधाने यज्ञात भवती पर्जन्य आणि पर्जन्यात अन्न संभवा, ते उच्चारताना अन्नात भवती पर्जन्य पुन्हा पर्जन्यात अन्न संभवा असं झालं. हे आपण बारीक लक्ष द्या. म्हणजे हे कीर्तन म्हणजे कोणालाही, मलाच नाही, टाळ्या वाजवायला उभं केल्याशिवाय राहणार नाही. खूप गोड कीर्तन, खूपच गोड. आपण ज्या अध्ययनाने इथपर्यंत आलात, माझी विनंती राहील तुम्ही नक्की प्रसिद्ध तर होणारच आहात. महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करणार आहे. फक्त महाराष्ट्राने तुमच्यावर प्रेम ज्या अभ्यासामुळे केलंय त्या अभ्यासावरचं तुमचं प्रेम कमी होऊ देऊ नका. माऊलीच्या चरणी प्रार्थना की आपल्याला असंच सगळं भरभरून देव. मी खूपच प्रसन्न आहे आजच्या सेवेसाठी. खूप शुभेच्छा. आई साहेब काय सांगाल? नारायण महाराज मुका झालो वाचा गेली. प्रथम या भारुडावर तुम्ही कीर्तन केलं याबद्दल मी तुमचं पहिलं कौतुक करीन. अरे नाथ महाराजांनी भारुडामधून सुद्धा जनतेला प्रबोधन केलेलं आहे. आणि भारुड कीर्तनाच्या नंतर ऐकण्याचं फार मोठं साधन आहे पूर्वीच्या काळापासून. तुमचं गाणं चांगलं, तुम्ही हा भारुडाचा अभंग सांगितला, होतो पंडित महाज्ञानी, अगोदर वाणी होती नंतर मुके झाले, हेही सांगितलं. आणि आदरणीय दादा म्हणले तसं आजही या महाराष्ट्राला विद्वान, ज्ञानवान, बलवान अशा कीर्तनकाराची गरज आहे हो महाराष्ट्राला. खरंच तुम्ही असं आपल्या वारकरी संप्रदायाची जी साखळी पद्धत आहे ना कीर्तनाची, ती साखळी पद्धत आणि अभंगाची पूर्व पीठिका अशी जबरदस्त मांडली. तुम्हाला 99 नाही 100 पैकी 100 मार्क आहेत महाराज. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. मला शुभेच्छा पुढच्या सेवेसाठी. या माऊली. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा इथे संपली. आता पाहूया कोणाची वारी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. मंचावर आमंत्रित करूया हरिभक्ती परायण यशवंत महाराज आणि नारायण महाराज यांना. तर माऊली, पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळलेत. निकाल आपल्या समोर आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार ते आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, हरिभक्तीपरायण नारायण महाराज. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.